मी काय म्हणतो पिऊची, शर्ट काढून ठेवा ना तुमचं. दुसरं आणलं असेल तर काढून घ्या. म्हटलं तेच ते शर्ट आहे, घामानं भिजलं असेल ते. दुसरं नाही आणलं का ते शर्ट? तुमच्या हातात तर मला काहीच नाही दिसलं. अरे धुतलं राहिलं असतं तर आणलं नसतं काय. कपडे सारे धुवायचेच होते, सगळे पडले होते. ते अलमारीतून शर्ट काढलं आणि घालून घेतलं. मला मन होतं का एखादं ठेवून घ्या म्हणून, पण होतच नाही धुतलं. आणि एक होतं तर त्याला प्रेस नव्हती, ते चांगलंही नव्हतं वाटत मग अंगात. मी म्हटलं जाऊ दे म्हटलं. हो काय, आणून घ्या लागत होतं ना, धुवून टाकून दिलं असतं आणि प्रेसही मारून दिली असती. कमीत कमी जायच्या वेळेस तर कामी आलं असतं. आता पहा ना, तुम्ही आले तेव्हापासून तो शर्ट. पिऊची असं करता काय? नीलाचं शर्ट घालून घ्या ना तुम्ही. नीलाचं शर्ट. आणि हे देऊन द्या मला, मी पाण्यातून काढून टाकून देतो. मग आपण उद्या गावाला जाऊ तर मग घालायला होते तुम्हाला. काही बोलतो राधिका तू. नीलाचे शर्ट मले होईन काय? तो किती रोड आहे, एकदम काळीसारखा सोकलाय तो. त्याचे शर्ट कुठं होणार आहे मले? मले पाहिजे ढिल्ले डाल्ले शर्ट. आणि माझी चॉईस आणि त्याची चॉईस लय वेगळी आहे. त्याचे शर्ट मला होणारही नाही आहे. बरं असं कर तू, मी तुले शर्ट काढून देऊन देतो. आणि तू आता धुतं का सकाळी धुशीन तर पाय कसं काय करतो तो. आणि मी नाही का बनेन आहे अंगात, बनेनवर राहतो. काय म्हणतो? बरं बरं, असं करा ना मग. तशी गरमी लय होऊन राहिली आहे नाही काय. आणि आज तुम्ही आले म्हटलं, आल्या आल्या 1-2 तास लाईन होती, मग लाईनच कट झाली. आमच्या गावात नाही का असंच चालू झालं लोड शेडिंगच्या यानं. आता काय तर घरोघरी म्हटलं त्या लाईनीच्या शिगड्या घेऊन घेतल्या. आणि त्यानं बिल तर येतेच म्हणा, पण लोडही वाढून राहिला म्हणते खंबाईवर. खंबाईची जी लाईन असते की नाही त्याच्यावर लोड वाढून राहिला म्हणते. तर डीपीच पुढते 50 वेळा. तर काय 5-5, 6-6 तास लाईन चालली. त्याच्यानं नाही का सकाळपासून लाईन नव्हती. तुम्ही चांगलेच घामिजले असन आता. चांगलं शर्टात घामाचा वास सुटला असन. तुम्ही देऊनच द्या मला, तुम्ही हा बनेने तुम्हाला नाही चांगलं वाटून राहिलं असेल तर. मी म्हटलं आता छपक छपक करून टाकून देतो म्हटलं तेवढं शर्ट. बरं बरं, तू काय मानणारी होय काय? मानणारी नाही होय ना तू. बरं दे, थांब मी देतो तुला शर्टच देतो आता. बरं तुम्ही काढून ठेवा. मी आई काय म्हणून राहिली तर पाहतो. आई तिकडेच आहे, किती वेळ तुम्ही गेली नाही तिकडे. म्हटलं जरा आवर वर करून ठेवतो किचन मधलं. बरं ठीक आहे ना, मी काढून ठेवतो. आता आता ही मंदाची तर झाली तब्येत खराब. आता घरात काही लागलो गिगलो तर मी तर राहणार नाही आहे. त्या अंक्याला म्हणतो का माझ्यासोबतच चल म्हणून वावरात. काय करणार आहे तो घरी बसून. तरी म्हटलं खाली दिमाग राहिला ना तर जास्तीचे कामं जास्त सुचते. त्याला नेतो वावरात, जरा वावराचे काम हलकं होते. आणि ह्या पियुष तर चालला गेला आता सासरी. आता तो उद्या येते का परवा येते. त्याचं काही नक्की नाही. आता तो एवढ्या दिवसाच्या नंतर गेला. आणि अंकुशीन माझ्यासोबत नाही, मंदा पडली आहे बिमार. तिच्याकडून तो हलणं निघून राहिलं ना झुलणं निघून राहिलं. जिकडे मन करून राहिलं तिकडे लोटून राहिली. तर आता विचार असा येऊन राहिला का घराच्या खर्चाचे पैसे या पूनमच्या हाती देऊन देतो म्हटलं. आहे नाही काय, घरात राहिलो नाही राहिलो तर घेते पोरगी. भाजी गिजीचं घ्यायचं राहिलं, दूध आणायला लागते. आनंद काय होते. काही एवढं काय आपण भूलकटल्या दिमागाचे नाही आहे. आता तिलाच म्हणतो बाई म्हणा पैसे पिशे ठेव म्हणा, दूध गीत लागलं तर दूध गीत आणून घेतो म्हणा. भाजीपालावाला येते, दरवाजा येते, त्याच्याजवळचं काही वाटलं घेतलं तर 1-2 दिवस कसंही करून घेऊ म्हणा. मग नंतर बाजारात गेले मग आणणंच होते तिकडून भाजीपाला. आहे नाही का, असंच करतो. पूनमला आवाज देतो आणि तिच्याजवळ खर्चाचे पैसे देऊन देतो. आणि म्हणून काय म्हणून बाई आता म्हणून तिच्या हाती द्या लागून ना. आता किती काही म्हटलं तरी तिच्यावरही जबाबदारी टाकाच लागून थोडी ना थोडी. तेव्हाच ते फारसूटपणा येईल. सध्या लोडपणा आहे एवढं काही सुधीवर नाही आहे ना. तो आहे ना ते आहे. थोडस जबाबदारीच्या खाली ठेवा लागून ते. ते चाललडपणा निघून जाते थोडसा. बाई पूनम, पूनम बाई. अरे मामाची आवाज देऊन राहिले वाटते. हा त्याचाच आवाज येऊन राहिला. हो मामाजी, आली आली. हा बोला ना मामाजी. काय म्हणून राहिले तुम्ही? बाई मी म्हणून राहिलो होतो का आता पाय तुझी सासू बिमार आहे आणि अंक्याला मी वावरात नेतो. तर आता म्हटलं घरातलं सामान गिमान आणायचं असलं काही. जास्त काही नाही म्हणा, आपल्या इथं सगळा किराणा तर भरलाच राहते. फक्त दूध आणि भाजीपाला एवढं आणच राहते. आता तुझी सासू बिमार आहे तर आणणार कोणीच नाही आता. आणि पियुषही नाही आहे म्हटलं. आणि मला काही सध्या पुरसत आहे नाही, मला राहा लागते बगीच्याच्या मागं. आणि अंकुशला घेऊन जाईन मी सोबतच. आम्ही दोघंही रेन वावरात. कारण की मोसंबीचे झाड नाही काय एकदम सुकल्यासारखेच झाले या उन्हीच्या यानं. ऊन काय गरम होती बाप्पा. तर म्हटलं तुला मी खर्चाचे पैसे देतो. त्याच्यात नाही काय तू दूध गीत भाजीपाला गिजीपाला तुला जे वाटते ते आणजो. आणि काय काय लागते तर घेऊन येजो. आणि तुला माहित आहे ना तू आतेबाई कुठून आणते तो दूध. हो मामाजी. एक वेळेस म्हटलं मी राधिका ताई सोबत गेली होती ना तिकडे. तर तिथं दाखवलं मला, राधिका ताई नाव ऐकून येते म्हणे आपल्या इथचं दूध म्हणे. तर पाहिलं ना, घर पाहिलं मी. पाहिलं कुठे पाहिला त्याचा. खूप साऱ्या म्हशी आहे ना त्याच्या, बाहेरच तर बोलणार आहे ते रोडवरच. तेच ना मामाजी. हो 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 तेच होय. आणि जर का तुला नाही समजलं तर मी नाही काय ते शशिकला बोईच्या पोरीले सांगून देतो. मला दूध आणून देत जा म्हणून सकाळ संध्याकाळचं. मग तर जमेल ना. नाही तर तिलाच घेऊन चालली जात जाय. बरं
बरं ठीक आहे ना मामाजी, काय सांगता कोणाला त्रास आपल्या ना, मी चालली जाईन ना. माहिती आहे ना मला, मी गेली होती ना एक वेळेस राधिकाताई सोबत. मामाजी काय झालं? काही बोलायचं आहे काय? सांगायचं आहे काय? हा सांग ना. हा काय म्हणतो बाई? आता काय सांगू मामाजीले, मन असं करून राहिलं का शांताईला घेऊन येतो घरी, आहे नाही काय. कारण की मै सासू तर एकटं बाहेर राहते, नाही तर आता तर बिमार आहे तर खोलीतच पडल्या राहून राहिल्या. मला लागते हुरहुरी या घरात. आणि आता मामाजी म्हणून राहिले का अंकुजीला नेतो म्हणते सोबत. तर असं करतो, मामाजीला म्हणतो का शांता मोठ्या आईला घेऊन येतो घरी, कमीत कमी बोला चालाले तरी. असंच करतो मी. हा अशीच करतो. पण मामाजी काय म्हणून विचारून पाहतो एक वेळेस. बाई बोल ना, काय म्हणून राहिली होती? मामाजी मी काय म्हणतो, मला नाही का घरात नाही का लस हुरहुर लागून राहिलं, आणि घरात कोणी राहते नाही. आतेबाई नाही का आता तब्येत बरोबर नाही आता त्या त्याच्या खोलीतच राहून राहिल्या. तर एवढ्या मोठ्या घरात नाही का मला राहायची सवय नाही. तर मामाजी मी काय म्हणून राहिली होती, शांता मोठ्या इले आणता का आपल्या घरी, थोड्या दिवसासाठी, कमीत कमी मला बोला चालायला तरी होईल. आणि हुरहुर लागते मामाजी घरात एकटीले. आणि राधिका ताईचं काही हे नाही, उद्या येते का परवा येते. शांता मोठ्या राहीन म्हटलं 2-3 दिवस. म्हणून तुम्हाला विचारतो म्हटलं. अरे हे तर लयच चांगली गोष्ट झाली, एकदम मस्त. तसंही म्हातारा कुतारा माणूस बाई घरात पाहिजे. पाहिजे, बरोबर विचार करून राहिली तू. पण पुन्हा मी तर त्याला लय वेळा म्हणतो बाई का चला लेकरं बाय आहे तिथं, गमते थोडस, जीव लागला राहते. पण म्हटलं एवढे नागदार आहे त्या बाई का याले पाहत नाही. मी तर त्याला किती वेळा म्हणतो, आठवड्यातून 2-3 वेळा त्याला टोकतच असतो, कारण की येण्या जाण्याच्या रस्त्यातच पडते की नाही त्याचं, गरज तिथं पडते ना. तर मी बोलतच राहतो त्याले का बहिणी चला घरी, काय करता, दुःख सुख आहे, बिमार सिमारी राहते तर तिथंच राहते पडल्या. आपण किती वेळा म्हणा, तर याचा काही पत्ता नाही. तर बाई तू जाजो आणि तू म्हणजो, कारण की जर मी त्याला म्हटलं तर ते काही येणार आहे नाही. जशा म्हटलं इकडून ऐकतं इकडून गोष्ट काढून टाकते मी जर बोललो का. आणि तसंही आता काय बोलून फायदा आहे, मंदाचं आणि तिचं पटत नाही ना. दोघी जावाईचं काही पटत नाही. ते तोंडावरच म्हटलं थोडेसे करते एकामेकीले, पण बिलकुलही एकामेकीचं पटत नाही. त्याच्यानं मग आपण असं वाटते का काय वाद घालावा बा याच्या मधात, म्हणून मी जास्त काही तिले आग्रह काही करत नाही. पण आता आपल्याला गरजही आहे, आणि तेही राहणं होऊन जाईल 2-3 दिवस. त्याला जरासा भरपूर परिवार भेटून जाईल, जरासा भरलेला मन लागला राहते. आणि आणून घेणं बाई तुला सोबती येऊन जाते बोला चालाले. तशी म्हटलं ते बिमार पडली आहे मंदा, ते काही निघत नाही आता खोलीतून 2-4 दिवस तिला राहू दे पडली. आणि तू दुधाले जाशील की नाही, जाशील तर तिकडूनच जा लागते. तर काय म्हणते तो मंजू त्याले, शांता वहिनीला मंजू चला म्हणा. तुझ्या म्हणणं म्हटलं हे नाही करून त्या, तर त्यासोबत येऊन जाईन तो. करजो बी विचारपूस. आणि मला असंही कानावर आलं का तिची तब्येत गिपत बरोबर नाही आहे म्हणून, जरासा आरामही होऊन जाईन आपल्या घरी आल्या का. तसं ते तिथं जाणं आणि करणं काही होत नाही. आपल्या घरचं तर आपल्याकडून होऊन नाही राहिलं, काय तिथं जाऊन करणं होईल. हे म्हणता तर फुकटही जात नाही तिथं. लस आता तिचे चढले आहे तर काय बोलून फायदा आहे. बाई मी काय म्हणतो, ती चाबी आहे, तिथं चाबी ठेवली आहे म्हटलं अंदरच, आणि पैसे आहे तिथं, जेवढे लागले तेवढे घेऊन घ्यायचे. आणि मागं पुढं काही पाहायचं नाही तर मामाजी मी एवढे घेतले आणि एवढे खर्च केले, जेवढे लागले तेवढे घ्यायचे आणि बाकीचे ठेवून द्यायचे. तसे त्याच्यात 1000-1200 रुपये असन, आणि लागले गिगले तर अजून सांगायचं. बरं ठीक आहे ना मामाजी. तुम्ही हो म्हटलं ना तर मला लय चांगलं वाटलं. तसं मला लय हुरहुर लागून राहिलं होतं घरात. मी काय करतो मामाजी, लवकर करतो, आटपतो. आणि दुधाला तर सध्या जायचा टाइम आहे म्हणा, तर असं करतो मी तिकडे जातो आणि शांताईच्या इथं जाऊन बसतो आणि त्याला आणतोच मी. त्याला लय आग्रह करतो आणि घेऊनच येतो त्याला घरी. तशा काही येणार नाही त्या, बरोबरच बनून राहिले तुम्ही. त्याला घेऊनच येतो मी. बरं ठीक आहे ना, ठीक आहे. मग मला थोडंसं काम आहे बाहेर, मी बाहेरून येतो. तुला हेच सांगायचं होतं. मग म्हटलं मी बाहेर चालला जाईल, आणि तुला पैसे गिसे काही लागले गिगले तर तू विचार करत बसशील. मग कानावर आलो काल अंक्यानं म्हणते दवाखान्यात नेलं तर त्याच्या मित्राला मागितले होते म्हणते पैसे, इले नेलं तर दवाखान्यात. तर म्हणून मी सांगणं म्हटलं बरोबर केलं, म्हणजे घरात पैसा गिसा द्यायला लागतेच कोणत्या ना कोणत्या गोष्टीले. म्हणून म्हटलं तुझ्या कानावर गोष्ट टाकून देतो का पैसे तिथे आहे बा, लागले सवरले तर घे जा. हो ठीक आहे ना मामाजी. बरोबर येतो मग मी. काम आहे मला थोडंसं. मामाजी किती चांगले आहे. त्याला कोणतीही गोष्ट म्हणा म्हटलं होच म्हणते ते. आता पहा बरं, काल अंकुशजीनं पैसे आणले होते, कारण की त्यानं पहिलेच मला सांगितलं का पैसे नाही म्हणे माझ्याजवळ. पण म्हटलं आता पहिले दवाखान्यात नेणे गरजेचं होतं, आणि मामाजी आले असते केव्हा आणि त्याला दवाखान्यात नेलं असतं केव्हा. म्हणून मीच त्याला म्हटलं कोणाही जवळून घेऊन घ्या सध्याची उसने पाशने, आणि घेऊन चला म्हटलं त्याला. इथे त्याची तब्येतच बिघडली असती काल. मग अजून म्हटलं मलाच दोष दिला असता का तू यानं झालं. तशा तर तो दोष देण्यात म्हटलं 1 नंबर आहे. पण त्याचीच करणी म्हटलं त्याला भोगा लागून राहिली. पण सांगा कोण आता,
कोण सांगावं त्याले किती काही चांगलं राहिलं ना त्याच्यासोबत ते अशाच करते. पण एवढ्या गोष्टीत म्हटलं एक गोष्ट चांगली झाली, आता शांता मोठ्याला घेऊन येतो. कारण की नाही का खरंच लय असं वाटून राहिलं, एकट्यासारखं वाटून राहिलं. कोणासोबत बोलू, कुठं बसू, काम करून घ्या आणि बस आपलं तसं तर कामच पुरून जाते म्हणा. पण राहिलं कोणी तर जरा असं चांगलं वाटते. हे नाही काय दोन गोष्टी बोलणं होते, ऐकणं होते. असं करतो मी नाही का पटापट तयारी करतो. आणि आज नाही का मस्त ड्रेस नाही घालत, आज मस्त साडी घालतो. साडी घालतो आणि जातो तिकडे. जातो आणि आणतो शांताईले. काव पिऊजी, तुम्हाला इथं बरोबर तर वाटून राहिलं ना? आता पहा बरं, कूलर मध्ये पाणी टाकलं ना टाकलं अजून लाईन चालली गेली. सकाळी तर गेली होती 2-4 तास, अजून चालली गेली 2-4 तास. आता कायची येते ते, आता नाही येत. 4-5 दिवसापासून अशीच करून राहिली लाईन. आता आता कसं तुम्हाला तर बिना कूलरची झोपही नाही येणार. अरे नाही नाही, काय होते एखाद्या दिवस. आता काय तुम्ही काय जाणून बसून दाढी काय लाईन? हा तसं म्हणा. मी आलो तर म्हणून तर लाईन बंद करायला लावली व. हा म्हटलं निले गेल्यानं तर मी बंद करायला लावली. काही बोलता तुम्ही पिऊची? म्हणून तर तुला म्हणून राहिलो. काय म्हणतो तू? आता लाईन गेली तर ते काय तुझ्या हातात होतं का माझ्या हातात होतं? गेली आता लाईन. आणि गावाचं असंच राहते. आणि एक गोष्ट सांगू काय, असं म्हटलं मी एकदम मोकळ्या वातावरणात आणि असं म्हटलं आकाशाच्या खाली किती दिवसाच्या नंतर झोपून राहिलो. जेव्हा आमचं मातीचं घर होतं ना, तेव्हा म्हटलं आम्ही असंच झोपत जाऊ. तर मस्त थंडी थंडी हवा येते बाहेर. झाडाची इकडची तिकडची मस्त झोप लागते. मच्छर असते म्हणा जराशे, पण झोप होल्डी मस्त लागते. पण दिवस निघाल्या उजेडही लय पडून जाते आणि सूर्य एकदम तोंडावर आला का पटकीने जागा येते. म्हणजे पिऊची पहिले पहिले काय मातीचं घर होतं काय? मातीचं घर होतं असं अशीच झोपे काय तुम्ही? नाही तर काय, आपलं पहिले असंच घर होतं, असंच होतं घर. आता ते कसं ते मला नोकरी लागून गेली होती आणि थोडंफार म्हणजे घराचं सांभाळायला लागलो मी. आणि बाबाचंही समजा शेतीवाडीत चांगलं चालू होतं, तर कुठं ते घर बांधलं गेलं. नाही तर काय, पहिले काय आपलं काय एवढं चांगलं घर होतं काय, असं होतं मातीचं. आता तुमचेही दिवस निघून जाईल, थोडे दिवस नीले गेल्याचं काम चांगलं लागलं ना. नाही तर असं करणं राधिका, ते घरकुल असते की नाही त्याच्यात टाकून देणं म्हणा, फॉर्म भरून दे म्हणा निलेले. येतेच मग घरकुल एखाद्या वर्षानं बांधणं होऊन जाते. आणि का राधिका, त्याच्यासाठी पोरगी गिरगी काही पाहत नाही काय, करत नाही का त्याचं लग्न, का मात्र करता बाप्पा त्याले? अहो पिऊची, आता काय सांगू तुम्हाला तर माहित आहे, पोरगी पाहायला गेलो का पोरीवाले विचारते वावर किती आहे, शेत किती आहे, पोराले नोकरी आहे का नाही आहे, नोकरी आहे तर सरकारी आहे का नाही आहे. किती म्हटलं आता चवणे करून राहिले पोरीवाले. 2-3 ठिकाणी आईनं काढलं म्हणते, गोष्ट काढली तर तिथं काही जमलं नाही. तर मी मन होतं आपल्या गावाकडे पाहू ना आपण. पाहू त्याच्यासाठी आपल्या गावाकडे. आणि मामाची का नाव टाकू, गोष्ट जमलं तर होऊन जाईल. आणि घरी बांधा लागते ना, घरी एकदम मातीचं आहे. घरी कसं दिसते ते, कोणाची पोरी बारगी आणली का ते काय मातीच्या भिंती सारवत बसन काय? आजकालच्या पोरीले कुठे येते सारवता आणि फारवता. तेले थोडी ना जमते. आता ते आई आहे तर आई करून घेते. आईचा विचार असा होता म्हणे आता जरासं घर बनवतो म्हणे आणि मग त्याचं मुरकून टाकू म्हणे. हो, नाही तर काय उरकूनच टाका लागते. आता कसं तो जास्त शिकलाही नाही आहे ना, शिकला राहिला असता तर माझ्यासोबतच लावून घेतलं असतं त्याले. बॉस सोबत बोललो असतो मी मालकासोबत. आणि तिथं जराशी चांगल्या पगाराचीच नोकरी आहे तिथं. कायच्यात ना कायच्यात लावूनच घेतलं असतं, पण त्याला येणं जाणं परवडलं नसतं ना. येणं जाण्यात लय पैसे बरबाद झाले असते त्याचे. नाही तर तिथं लागू शकते तो वॉचमॅन म्हणा, पिऊन म्हणा, अशी नोकरी लागते. जास्त शिकला राहिला असता तर माझ्या बरोबरीची नोकरी लागली असती त्याला. हो ना, जेव्हा शिकायचे दिवस होते तेव्हा नदीवर जाय, इकडे गोटे मारे तिकडे गोटे मारे. आणि आता आता कमवा लागून राहिलं. जरासा शिकला असता समोर तर कायले हे नौबत आली असती म्हटलं. जाऊ दे, आता त्याच्या नशिबातच ते असन, आपण बोलून काही फायदा नाही आहे. आम्ही काय म्हणतो, हे पहा 3 बाजा टाकून दिल्या, तिथं नीला येऊन जाते आणि इथं आप्पा येऊन जाते, नाही तर तुम्ही झोपून जा. आम्ही म्हटलं तिकडेच बाजा आहे, ते आणून इथं टाकतो. आई आणि मी झोपून जातो. आई तर काय मी तिकडे येते का नाही येत नाही, तर आई घरातच झोपण. मला काही गरमीत झोप लागत नाही. आता मला सवय पडून गेली ना कूलर न पंख्याची. तर मी म्हटलं बाजूनच टाकतो इथं खाट. आणि इथंच आता रात्री मुक्काम करू आपण. आणि नाही तर लाईन घेऊन आली तर मग अंदर चाललं जाऊ.